नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचे पैसे आले नाहीत का? आता एक मोठा अपडेट समोर आलाय. फेब्रुवारी सुरू झाला तरीही हप्ता जमा नाही. पण लक्षात ठेवा, फक्त काही महिलांनाच 3000 रुपये मिळणार आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का? कोणत्या महिलांना पैसे मिळणार? आणि KYC मधील चुका दुरुस्त केल्या नाहीत तर काय होणार? लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिला एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या खात्यात पैसे येणार का? या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत: 1. कोणत्या महिलांना पैसे मिळणार? 2. KYC चुका कशा दुरुस्त कराव्यात? 3. आणि शेवटची मुदत काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे, पण अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसेही जमा झालेले नाहीत. मागच्या वेळी डिसेंबरचा हप्ता उशिरा आला होता. आता जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यात भर म्हणजे आता फेब्रुवारीच्या हप्त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीआधी हे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. दोन्ही हप्ते एकत्र येणार का? आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे: जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? म्हणजे एकाच वेळी 3000 रुपये खात्यात जमा होणार का? शक्यता तशी आहे, कारण 2 महिन्यांचे मिळून 1500 + 1500 = 3000 रुपये एकत्र येऊ शकतात. पण यासाठी एक महत्त्वाची अट आहे, आणि ती अट पूर्ण न करणाऱ्या महिलांना 1 रुपयाही मिळणार नाही. ती अट कोणती ते आपण पुढे पाहूया. फक्त या महिलांना मिळणार पैसे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत. KYC पूर्ण केलेले असणे अनिवार्य. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी. घरात 4 चाकी वाहन नसावे. शासनाने ठरवलेले इतर निकष पूर्ण असणे आवश्यक. ज्या महिलांनी KYC योग्य पद्धतीने पूर्ण केली आहे आणि सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत. अनेक महिलांनी KYC भरताना काही चुका केल्या आहेत. नाव, पत्ता, आधार नंबर, बँक तपशील यामध्ये छोट्या चुकाही मोठ्या समस्या निर्माण करतात. सरकारने या महिलांना चुका दुरुस्त करण्याची संधी दिली आहे. मुदत 31 मार्च 2025 पर्यंत. ज्या महिलांनी 31 मार्च पूर्वी KYC मधील चुका दुरुस्त केल्या, त्यांना महिला व बालविकास विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा योजनेचा लाभ सुरू केला जाईल. उशीर केलात तर हप्ता बुडेल, म्हणून आजच दुरुस्ती करा. KYC मध्ये चुका तर लगेच दुरुस्त करा. अनेक महिलांच्या अर्जामध्ये KYC संबंधित चुका आढळल्या आहेत. यासाठी महिला व बालविकास विभागाकडून 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही 31 मार्च पूर्वी KYC मधील चुका दुरुस्त केल्या, तर तुमचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. KYC दुरुस्ती कशी करावी? KYC दुरुस्ती कुठे करायची यासाठी तुम्ही: 1. तुमच्या नजीकच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. 2. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन चुका दुरुस्त करता येतात. 3. सरकारने ऑनलाईन पोर्टल किंवा हेल्पलाईन उपलब्ध केली असेल तर त्याचाही उपयोग करा. लागणारी कागदपत्रे: 1. आधार कार्ड. 2. बँक पासबुक. 3. उत्पन्नाचा दाखला. 4. रहिवासी दाखला. पैसे कधी येणार? अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी फेब्रुवारी महिन्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष फेब्रुवारी अखेरकडे लागले आहे. तर बहिणींनो, लक्षात ठेवा, KYC पूर्ण असेल आणि सर्व निकष पूर्ण असतील तरच 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.